हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज मी ही छान अशी पिशवी शिवलेली आहे. तर बघा, ही पिशवी आहे 2 in 1. 2 in 1 कशी? ही आहे आपल्या बॅगची सरळ साईड. ही पिशवी साधी आहे पण खूप छान अशी दिसते आणि सरळ साईडने सुद्धा छान दिसते. आणि उलट्या साईडने बघा, तर आतमधून तुम्ही बेल्ट बघू शकता किती वेगळ्या तऱ्हेने ही शिवलेली आहे. तर अंडरग्राऊंड आपण हे बेल्ट शिवलेले आहेत. तर हे बघा, ही आपली उलटी साईड आहे. तर हे बघा, हे उलट्या साईडने मी पायपिंग करून घेतली आहे. बघा, हा कापड मी अस्तरसाठी लावला आहे आणि याच कापडाने मी पायपिंगसुद्धा करून घेतली आहे. तर असं वाटतही नाही की ही पायपिंग केली आहे म्हणून, इतकी सुंदर. आणि बेल्टला बघा, बाहेरून आतमधूनसुद्धा बेल्टला कुठे धागा वगैरे बाहेर दिसणार नाही. तर अंडरग्राऊंड शिलाईसारखी आपण ही पिशवी शिवलेली आहे आणि बेल्टसुद्धा अगदी मजबूत आपण अटॅच केलेले आहेत आणि दोन्ही साईडने आपण यूज करू शकतो अशी ही पिशवी आहे मैत्रिणींनो. तर आता ही पिशवी कशी बनवायची हे बघूया. तर बघा, मी 10 इंच रुंदी आणि 11 इंच लांबी असे मापाने बघा 2 पीस मेन फॅब्रिक कट करून घेतले आहे आणि त्याखाली अस्तर ठेवून मी अस्तरसुद्धा कट करून घेत आहे. तर हा उशीच्या खोडीचा कापड असल्यामुळे जाड असा कापड आहे आणि त्यामुळे मी गोणी आणि फोम यूज करणार नाही आहे. तर फक्त मी मेन फॅब्रिक आणि अस्तर अशा 2 कापडानेच आपण 2 कापड यूज करूनच आपण छान अशी पिशवी तयार करणार आहोत. आणि ती 2 in 1 असणार आहे मैत्रिणींनो, म्हणजे दोन्ही साईडला आपण यूज करू शकणार आहे. तर आता आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघा, कापडाच्या पट्टीला एक फोल्ड आणि दुसरी फोल्ड, दोन्ही फोल्ड करून एक तिसरी फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ते बेल्ट शिवून घ्यायचे आहे. तर बघा, हा कापड जाड असल्यामुळे मी आतमध्ये कोणताही अस्तरसाठी कापड वापरलेला नाही आहे. तर जाड कापड असल्यामुळे याचेच आपल्याला म्हणजे असे मजबूत बेल्ट बनवून शिवून तयार होतील. तर आता माझे दोन्ही बेल्ट शिवून तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिकवर बघा, रुंदीच्या साईडने आपल्याला मोजून घ्यायचे आहे. तर बघा, रुंदी आहे 10 इंच. तर 10 इंचाचा मध्य आपला आहे 5 इंच. तर 10 इंचाचा मध्यवर 5 इंचावर मी मार्किंग करून घेतलं. त्यानंतर दोन्ही साईडला 2-2 इंचावर मार्किंग करून घेतलं. तर बघा, तेथे आपण जी लाईन आहे ना ती डार्क करून घेतली आणि दुसरा कापड त्यावरती उलटा ठेवून बघा, अशा प्रकारे मी छापून घेतला हाताने. तर बघा, दोन्ही दुसऱ्या कापडावर सुद्धा हलकं हलकं आपल्याला मार्किंग दिसत आहे, तेथेच आपल्याला डार्क करून घ्यायचं. तर बघा, दोन्ही जे मार्किंग आहे ना ते एकमेकासमोर ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला बेल्ट बघा, त्या मार्किंगवरच आपल्याला बेल्ट ठेवून आपल्याला तेथे अटॅच करून घ्यायचं आहे. तर पहिले आपण सर्वात प्रथम आपण बेल्ट अटॅच करून घेणार आहोत, त्यानंतरच आपल्याला अस्तर लावायचं आहे. तर असे व्यवस्थित मार्किंगवर ठेवून बेल्ट ठेवून आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे आहे. तर बघा, आता मी दोन्ही कापडावर बेल्ट अटॅच करून घेतलेले आहे. तर आता मी अस्तरचा कापड घेते आणि तो अस्तरचा कापड त्यावरती ठेवून बघा, आपल्याला तेथे अर्ध्या इंचावर स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, जिथे आपण बेल्ट लावले आहे ना तेथेच आपण आपल्याला त्याच्यावर आपल्याला अस्तरचा कापड ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, शिलाई आपल्याला डबल मारायची आहे, जेणेकरून आपले जे बेल्ट आहे ना ते मजबूत व्हावे यासाठी. तर बघा, आता मी डबल टिप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर कापड आहे ना दुसऱ्या साईडला उलट्या साईडला पलटवून घेतलेला आहे आणि पलटवल्यानंतर बघा, थोडा कापड असा मी वरती घेतलेला आहे. तर त्याने काय होईल की छान अशी पायपिंगसारखं लूक येईल. तर थोडासा कापड वरती ठेवून मी तेथे दाबटीप देऊन घेणार आहे. तर छान असं पायपिंगसारखं म्हणजे थोडा कापड तो वरती दिसेल आणि छान असा लूकसुद्धा येईल. अशा प्रकारे मी वरती दाबटीपसुद्धा देऊन घेते आणि छान असा पायपिंगसारखा लूकसुद्धा येईल. तर आपल्याला बेल्ट जे आहे ना ते बेल्ट थोडे वरती असे खेचून घ्यायचे आहे, थोडे हलके, आणि तेथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आपली छान दाबटीपसुद्धा देऊन होते आणि छान असा लूकसुद्धा येतो. बघा, थोडासा कापड अस्तरचा कापड आहे ना थोडा वरती दिसतो आणि पायपिंगसारखा लूक येतो. तर आता पायपिंग केल्यानंतर बघा, आता जो खालचा कापड आहे ना आपल्याला दोन्ही साईडने तीनही साईडने आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. बघा, अस्तरचा कापड आणि मेन फॅब्रिक असं आपण तीनही साईडने अटॅच करून घ्यायचं आहे कापड. तर बघा, अशा प्रकारे तर आपण आता तीनही साईडने अटॅच करून घेऊया कापडाला आणि दुसरा कापडसुद्धा आपण याचप्रमाणे रेडी करून घेऊया. तर दुसरा कापडसुद्धा मी याच प्रकारे रेडी करून घेते आणि दोन्ही कापड तयार झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. तर आता आपले दोन्ही पीस रेडी आहेत बघा. तर आता काय करायचं आहे, उलटी बाजू आपल्याला दोन्ही पीस आपले सरळ पीस आपले आतमध्ये ठेवायचे आहे आणि उलटी बाजू आहे ना ती आपल्याला वरती ठेवायची आहे. तर अशा प्रकारे मी ठेवून घेते आणि इथे आपल्याला अर्ध्या इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडला आपण शिलाई मारून घेणार आहोत आणि खालीसुद्धा अर्ध्या इंचावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई मारल्यानंतर तिथे पायपिंगसुद्धा मी करून घेणार आहे. तर पायपिंग मी याच कपड्याने करून घेणार आहे. बघा, जो हा अस्तरसाठी वापरला आहे ना कापड, मी त्याच कपड्याने मी पायपिंग करून घेणार आहे. तर
तर चला मी आता पायपिंग शिलाई मारून घेते आणि पायपिंगसुद्धा करून घेते. तर बघा मी आता तिन्ही साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आणि पायपिंगसुद्धा करून घेतलेली आहे. तर बघा अस्तरचा जो कापड मी यूज केला होता ना, त्यानेच मी पायपिंग करून घेतलेली आहे. तर बघा आपले बेल्ट किती फिनिशिंगसहित आपले बेल्ट अटॅच झालेले आहेत. तर मागच्या बाजूने किंवा समोरच्या साईडने तुम्हाला दोन्ही साईडने कोणताही धागा दोरा दिसणार नाही. अगदी 2 in 1 अशी ही आपली पिशवी तयार झालेली आहे. तर तुम्ही दोन्ही साईडने आपण ही पिशवी यूज करू शकतो. अशा प्रकारे ही पिशवी मी तयार केलेली आहे मैत्रिणींनो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ? तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.